आता ब्रेकनंतर बघूयात नवी मुंबईतील कोपरखैरण्यात एका इमारतीत दुर्घटना झालेली आहे। इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरातील हॉलमध्ये मोठं भगदाड पडलंय। सेक्टर 7 मधील सम्राट नावाच्या इमारतीत एका फ्लॅटच्या हॉलमधील काही भाग थेट कोसळला। त्यामुळे पालिकेकडून इमारत रिकामी करण्याची सूचना देण्यात आली आहे। येत्या 8 दिवसात ही इमारत रिकामी केली जाणार आहे। आणि दृश्य जे त्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की थेट हॉलमध्ये एवढं मोठं भगदाड पडलेलं आहे ज्यातनं कुठलाही व्यक्ती हा खाली पडू शकतो। अचानक पडलेले भगदाड आहे आणि कोपरखैरण्यामधली ही इमारत आहे। कशामुळे नेमकं हे काय घडलंय याचा तपास अर्थात केला जाईल, पण ही इमारत त्वरित रिकामी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। अगदी तपशील आपण जाणून घेणार आहोत। तुमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत आपल्याबरोबर आहेत। विश्वनाथ, काय माहिती याबद्दल? नक्कीच ही कालची घटना आहे। सुदैवाने यात जखमी कोणी नाहीये। ही इमारत जी आहे 2000 सालची आहे, जरा जवळपास 24 वर्ष झालेली आहे आणि अशा नव्यामुंबईत अशा बऱ्याच इमारती आहेत त्या जर्जर झाल्या। विशेष म्हणजे या इमारतीचं रिडेव्हलपमेंटचं काम फायनल झालेलं आहे। मार्चमध्ये ते खाली करणार आहे आणि तशा त्यांची तयारी सुरू होती आणि काल संध्याकाळी ही घटना घडली आहे। निश्चितच थोडीशी घबराहट आहे। एकूण 16 कुटुंब या इमारतीमध्ये राहत आहेत आणि स्थलांतरित होणार निश्चित आहे। पालिकेने तशी नोटीसही पाठवली आहे आणि सोसायटी जे अध्यक्ष वगैरे त्यांनी म्हटलं की पुढच्या 7-8 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे इमारत खाली करतोय म्हणून। ते एकूणच पाहता या इमारतीच्या घटनेमुळे मुंबईतील ठाणे बेलापूर पट्ट्यातील ज्या इमारती आहेत त्या जर्जर झालेल्या आहेत त्यांचा प्रश्न, धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एक डायरेक्टवर आलाय एवढं मात्र निश्चित आहे। धन्यवाद विश्वनाथ या सगळ्या माहितीबद्दल। म्हणजे येत्या 8 दिवसात ही इमारत जी आहे ती रिकामी केली जाणार आहे। कोपरखैरण्यात एका इमारतीत दुर्घटना झाली। फ्लॅटच्या हॉलमधील काही भाग जो आहे तो कोसळलेला आहे आणि यावरनं या इमारतीच्या अर्थातच एकूणच बांधकामाचा दर्जा आणि या इमारतीबद्दलच्या एकूण स्ट्रक्चरबद्दल शंका कुशंका व्यक्त केले जात आहेत। म्हणून आता तिथं असणारे जे तिथं इमारतीत राहणारे जे 16 कुटुंब आहेत त्यांना दुसरीकडे हलवण्यात येणार आहे। लवकरच या कुटुंबांना ही इमारत रिकामी करण्याच्या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत। आणि या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे हॉल आहे हा, म्हणजे जिथं आपण घरात प्रवेश केल्या जो भाग असतो त्या हॉलमध्ये थेट हे भगदाड पडलेलं आहे। त्यामुळे या कुटुंबाला देखील करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे या ठिकाणी पडलेला आहे। आणि यानंतर इथं वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।